रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांवर झालेली गुरुकृपा व त्यांचे प्रचार कार्य जाणून घेत आहोत. 4 दिवस शिवाजीराजे तुकारामांच्या सहवासात लोहगाव मध्ये राहिले. राजे निघायची तयारी करीत असतानाच आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. नावजी माळी नावाचा एक भक्त दररोज कीर्तनाला येत होता. तुकारामांवर त्याचे खूप प्रेम होते. त्याची कीर्तनामध्ये तुकारामांना मदत करण्याची खूप इच्छा होती. तो तुकारामांना म्हणाला, स्वामी, मी आज थोडा वेळ कीर्तन करतो, आपण विसावा घ्यावा. तुकारामांनी त्याची विनंती स्वीकारून नावजीला कीर्तन करण्यास सांगितले. नावजीला आनंद झाला. प्रेमावेश होऊन तो हरिनाम संकीर्तन करू लागला, नृत्य करू लागला. त्याचा उत्साह पाहून उपस्थित लोकही आनंदाने हरिनाम गात नाचू लागले. गोविंदाने सर्वांचे मन वेधून घेतले होते. 4 घटिकापर्यंत नावजीचे भावपूर्ण कीर्तन चालू होते. त्याचे सर्वांग घामाने भिजून निघाले होते. थोड्या वेळाने थकून गेल्यावर त्याने आपले कीर्तन थांबविले. त्यानंतर तुकारामांनी कीर्तन सुरू केले. त्याचबरोबर भाविकांच्या उत्साहाला आणखीनच उधाण आले. त्या दिवसापासून नावजी माळी वैष्णवांची सेवा करू लागला. आपल्या हाताने तो फुलांचे हार बनवून कीर्तनाला उपस्थित असलेल्या वैष्णव ब्राह्मणांना अर्पण करू लागला. त्यामुळे भक्तांमध्ये तो अतिशय परिचित झाला. त्याच्यावर भाविक लोक प्रेम करू लागले. नावजी दिसला की लोकांना खूप आनंद वाटत असे. त्याला पाहिले की लोक प्रेमाने म्हणत, आमचा प्राण विसावा आला. एकदा त्याने कीर्तनामध्ये द्वारकेचे केणे निश्चित, पंढरीस आले चोजवीत, हे थोडेसे अवघड शब्द बोलताना चूक केली. तो चोजवीत च्या ऐवजी चोदवीत म्हणला. हे ऐकून सर्वजण खदखदा हसू लागले. पण नावजी मात्र उत्साहाने कीर्तन नृत्य करीत होता. दुसऱ्या दिवशी तेथील एक ब्राह्मण नावजीच्या मळ्यात आंघोळीसाठी गेला. नावजीचा अपमान करीत कुत्सितपणे तो म्हणाला, कीर्तनामध्ये तू व्याकरण शुद्ध बोलत नाहीस, त्यामुळे शब्दाचा वेगळाच अर्थ निघतो. काल चोजवीत ऐवजी तू चोदवीत असे म्हणालास. अशा प्रकारच्या चुकीच्या शब्दोच्चारामुळे तुला नरकवास भोगावा लागेल. नावजी नम्रतेने म्हणाला, मी आजपासून तसे करणार नाही, याची काळजी घेईन. झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. मला चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. नावजीच्या मनात गोंधळ निर्माण करून तो ब्राह्मण आपल्या घरी परत आला. पण काय आश्चर्य, त्यांनी केलेल्या वैष्णव अपराधामुळे त्याची वाचाच बंद झाली. एकही शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडेना. ब्राह्मणाने एका पाटीवर काय घडले त्याचे वर्णन लिहून रामेश्वरकडे पाठविले. रामेश्वर ते वर्णन वाचून आश्चर्यचकित झाले. त्यांनी ते वर्णन तुकारामांकडे पाठविले. तेवढ्यात एक शेतकरी वाळकांची टोपली डोक्यावर घेऊन जात होता. त्याने तुकारामांना पाहिले. त्या शेतकऱ्याने टोपलीतील एक वाळूक काढून तुकारामांना दिले. तुकारामांनी त्या शेतकऱ्याच्या मनातील इच्छा ओळखून त्या वाळकाचे 4 भाग केले. त्यातील 3 भाग त्यांनी स्वतः खाल्ले. तेथे उपस्थित असलेले रामेश्वर तुकारामांना म्हणाले, उरलेला वाळकाचा एक तुकडा आम्हा सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा. तुकाराम म्हणाले, आपणा सर्वांना देण्यायोग्य वाळूक नव्हते, म्हणून मी एकट्यानेच खाल्ले. पण उरलेल्या भागापैकी वाळकाचा अर्धा भाग तुकारामांनी त्या वाचाबंद झालेल्या ब्राह्मणाला प्रसाद म्हणून दिला. त्या ब्राह्मणाने तुकारामांनी तो दिलेला प्रसाद खाल्ल्याबरोबर त्यांची गेलेली वाचा परत आली व तो खडखडीत बोलू लागला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. मग तुकारामांनी उरलेल्या वाळकाचे तुकडे करून सर्वांना वाटले. सर्वांनी ज्या वेळेस ते वाळकाचे तुकडे आपापल्या तोंडात टाकले, त्यावेळी सर्वजणांनी तोंड वाकडे करत थुंकून टाकले, कारण ते वाळूक अतिशय कडू होते. रात्री नावजीला पुन्हा कीर्तन करण्यास सांगितले असता तो म्हणाला, मी निश्चितच आज कीर्तन करणार नाही. माझ्याकडून
काल अक्षम्य चूक झाली. तुकाराम त्याचा नम्र भाव पाहून म्हणाले, चूक माझीच होती, पण तुझा प्रेमभाव पाहून पांडुरंग तुझ्यावर अतिशय संतुष्ट आहेत. तुकारामांचे असे प्रोत्साहित करणारे शब्द ऐकून नावजीला आनंद झाला व सर्वांच्या प्रसन्नतेसाठी त्याने 4 घटिका कीर्तन केले. त्याच्याबरोबर सर्वजण उत्साहाने हरिनाम संकीर्तन नृत्य करून भक्तिरसात न्हाऊन निघाले. आता 4 दिवसानंतर शिवाजीराजे परत जाण्यास निघाले. जाण्या अगोदर तुकारामांचा निरोप व आशीर्वाद घेण्यासाठी आले. त्यांच्या मनात विचार आला की परकीयांच्या सत्तेतून आपले राज्य सुटावे म्हणून 1 भाकरी प्रसाद मिळावा आणि मला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून 1 नारळ प्रसाद मिळावा. तुकारामांनी शिवाजीराजांची आंतरिक इच्छा जाणली व त्यांनी भाकरी व नारळ प्रसाद म्हणून दिला. त्यानंतर राजांनी साष्टांग नमस्कार करून तुकारामांची आज्ञा घेतली व जड अंतकरणाने ते तेथून निघाले. कोंडभट्ट नावाचे पुराणिक व रामेश्वर भट्ट जे प्रथम अहंकारी वैदिक ब्राह्मण होते, परंतु आता त्यांचे परिवर्तन प्रेमळ विष्णू भक्तामध्ये झाले होते, हे दोघेही तुकारामांबरोबर राहण्यास आले. या दोघांव्यतिरिक्त आणखी 14 वैष्णव आपल्या सांसारिक जीवनाचा त्याग करून तुकारामांबरोबर राहण्यास आले. तुकारामांवर लोकांचे प्रेम जडले होते. ते जिकडे जातील तिकडे त्यांच्या कीर्तनासाठी येऊ लागले. त्यांच्या भक्तिपूर्ण कीर्तन व प्रवचनांमधून असंख्य लोक भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा स्वीकार करू लागले व प्रेरणा घेऊ लागले. 4 महिने लोहगावमध्ये राहिल्यानंतर तुकाराम पुन्हा देहूला परतले. त्याच वेळी चिंतामणी देव पुण्याहून यात्रा घेऊन भीमाशंकरला निघाले होते. त्यांनी तुकाराम देहूमध्ये आहेत व आता संध्याकाळही झाली आहे हे ओळखून रात्रीचा मुक्काम देहूमध्येच करण्याचे ठरविले. तुकारामांनी चिंतामणी देव व सर्व यात्रेकरूंना पाहून सविनय दंडवत केला व प्रेमाने आलिंगन दिले. दोघांनाही एकमेकांना भेटून संतोष झाला. चिंतामणी देव तुकारामांना म्हणाले, आपण वैष्णव आहात, आमच्यासाठी कृपा करून संध्याकाळच्या प्रसादाची व्यवस्था करावी. आपले आमच्यावर फार उपकार होतील. तुकाराम त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी घरी आले व घरातील स्वयंपाकाचे साहित्य पीठ, डाळ, तांदूळ, तूप इत्यादी आणून त्यांना दिले, पण ते एकट्यालाच पुरेल एवढेच होते. हे पाहून ते तुकारामांना म्हणाले, आम्ही अनेक जण आहोत, आपण दिलेले साहित्य पुरेसे नाही. पण जेव्हा त्यांनी प्रसाद वितरण सुरू केले तेव्हा त्यांनी पाहिले की सर्वांना पोट भरेपर्यंत प्रसाद मिळाला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. चिंतामणी देव म्हणाले, येथे कोणत्याही प्रकारची सिद्धी नसतानाही एकाच माणसाचे अन्न यात्रेतील अनेक लोकांना कसे पुरले हे आश्चर्यच आहे. त्यानंतर चिंतामणी देवांनी तुकारामांबरोबर प्रसाद ग्रहण केला. चिंतामणी देवांसहित सर्व यात्रेकरूंनी त्या रात्री तुकारामांच्या कीर्तन प्रवचनाचा लाभ घेतला. हरिनाम संकीर्तन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण पुढील प्रवासासाठी निघाले. एकदा तुकाराम मुळा भिवरा नदीच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी निघाले. वाटेत निर्जन अरण्य होते. तेथे एक अतिशय हिंस्र कुत्रा वाटसरूंना त्रास देत असे. त्याला कोणीही नियंत्रित करू शकत नव्हते. त्या कुत्र्याने कित्येक वाटसरूंना ठारही मारले होते. त्याच्या वाटेत जर कोणी आले तर त्याचे नरडे फोडून तो रक्त पीत असे, इतकी त्याची दहशत होती. त्याच्या विरुद्ध भरपूर तक्रारी येत होत्या, पण कोणी काहीच करू शकले नाही आणि त्याच वाटेवरून तुकाराम जात होते. अचानक तो हिंस्र कुत्रा तुकारामांवर गुरगुर करत चालून आला. पण तुकारामांना त्याचे भयही वाटले नाही वा चिंताही वाटली नाही. या कुत्र्याने तुकारामांच्या छातीवर पाय ठेवून गळा धरण्यासाठी गुरगुरत उडी मारली. गळ्याचा चावा घेणार इतक्यात तुकाराम त्या कुत्र्याला म्हणाले, मी तुझ्यावर गुरगुर करत नाही तर तू माझ्यावर का करतोस? हे तुकारामांचे प्रेमळ शब्द ऐकून तो कुत्रा एकदम शांत झाला.
जवळच वाटेवरून जाणाऱ्या लोकांनीही त्या कुत्र्याला पाळीव मांजरासारखे शांत झालेले पाहिले आणि आता तो येणाऱ्या जाणाऱ्यांवर भुकत सुद्धा नव्हता. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण त्यानंतर तुकाराम मात्र मुखाने हरिनामाचे कीर्तन करत मार्गक्रमण करत संगमावर स्नान करण्यास गेले. एकदा रांजणगावाजवळ एका नदीतील बेटावर शिवमंदिरात तुकाराम एकांतवासात भजन करण्यासाठी गेले होते. तेथे बसून विठ्ठल रुक्मिणीचे चिंतन करत लीलांचे स्मरण करू लागले. नंतर मध्यान्हपर्यंत हरिकीर्तन केले. दुपारची वेळ झाल्यावर माधुकरी म्हणजे भिक्षा मागण्यासाठी रांजणगाव येथे आले. त्याच वेळी एक ब्राह्मण पूजा आटोपून घरी परतत असताना त्याने तुकारामांना पाहिले. त्यांना पाहताच त्या ब्राह्मणाला अत्यानंद झाला. त्याने आपल्या घरी प्रसादाला येण्याचे त्यांना आमंत्रण दिले. या ब्राह्मणाने तुकारामांना प्रसाद देऊन संतुष्ट केले. त्यानंतर आपल्या मुलाला तो तुकारामांसमोर उभा करून म्हणाला, हा माझा मुलगा 8 वर्षांचा आहे, पण तो मुका आहे. आजपर्यंत त्याने एकही शब्द उच्चारला नाही. तो गायत्री मंत्राचे उच्चारण करू शकणार नाही, म्हणून त्याचा व्रतबंधही अजून झालेला नाही. तुकारामांनी त्या ब्राह्मण पुत्राला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, बाळा, विठ्ठल म्हण. आणि काय आश्चर्य, सर्वांसमोर त्या बालकाने विठ्ठल विठ्ठल म्हटले आणि त्यानंतर त्याने बोलावयास सुरुवात केली. त्या ब्राह्मणाने तुकारामांना आपल्या घरीच रात्री राहण्याची विनंती केली व दुसऱ्या दिवशीच व्रतबंध संस्कार पार पाडले. उपस्थित सर्वजण म्हणाले, विष्णू भक्तांचा महिमा अगाध आहे, ते मुक्यालाही बोलके करू शकतात. तुकाराम ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने परत निघाले. जाताना त्यांनी पाहिले की तो हिंस्र कुत्रा त्या जागेवरच आहे, पण ह्या वेळेस मात्र त्याने काही त्रास दिला नाही. तुकारामांनी प्रेमाने त्याला कुरवाळले आणि पुढे चालू लागले. पुढे गेल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तो कुत्राही त्यांच्या मागून चालत असल्याचे त्यांना दिसले. तो कुत्रा तुकारामांच्या पाठोपाठ देहूला आला व तेथेच राहिला. तो तुकारामांच्या प्रत्येक कीर्तनाला उपस्थित राहत असे व दर एकादशीचे व्रतही पालन करीत असे. तुकारामांचे जावई मालजी गाडेने एकदा त्यांना चरणाशी आदरपूर्वक प्रणाम करीत विचारले, मला नित्य नियमाने एखादी साधना करावयास आज्ञा द्या. मालजीची प्रामाणिकता पाहून तुकारामांनी त्याला सांगितले की तू नित्य नियमाने भगवद्गीता वाचन करीत जा. त्याने त्याप्रमाणे गीता वाचण्यास सुरुवात केली. यासाठी पांडुरंग त्याच्यावर खूप संतुष्ट होते. एक दिवस खेडकर जोशी मालजी गाडेच्या घरी आले. त्यांनी पाहिले की मालजी भगवद्गीता वाचतो आहे. जोशींनी लक्षपूर्वक ऐकल्यावर त्यांना कळाले की मालजी वाचण्यात चुका करतो आहे. त्याने मालजीला सांगितले की तू गीता वाचताना बरोबर उच्चारण करीत नाहीस, त्यामुळे तुला नरकात जावे लागेल. मालजीने खेडकर जोशींच्या शब्दाला मान देऊन सांगितले की आजपासून मी भगवद्गीता वाचणार नाही. असा मालजीच्या मनात गोंधळ घालून जोशी घरी निघून गेले. त्या रात्री जोशींच्या स्वप्नात पंढरीनाथ आले व त्यांना शिक्षा केली. पांडुरंग जोशीला म्हणाले, मालजीच्या भगवद्गीता वाचनावर मी खूप संतुष्ट होतो. उगाच त्याच्या मनात गोंधळ निर्माण केलास. आता माझी तुला आज्ञा आहे की मालजीच्या घरी जा व त्याच्याकडे माफी मागून त्याला पुन्हा भगवद्गीता वाचण्यास सांग. यातच तुझे कल्याण आहे. खेडकर जोशी ह्या स्वप्नाने खडबडून जागा झाला. सकाळ होताच यलवडी येथे येऊन मालजीकडे माफी मागत म्हणाला की तुझे भगवद्गीता वाचन पुन्हा सुरू कर. मालजी नम्रतेने जोशींना म्हणाले, नाही, मी अनपढ आहे, मला नीट वाचता येत नाही. मग 4 महिने मालजीकडे राहून त्यांनी त्यांच्याकडे भगवद्गीतेचे व्यवस्थित पाठांतर करून घेतले. भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या प्रामाणिक भक्तीवर संतुष्ट होतात. आपल्या भक्तांच्या हृदयातील भावाचे भगवंत भुकेले आहेत.
आपल्या सर्व शब्दांनी वेदशास्त्र सुद्धा भगवंतांचे वर्णन करण्यास थकतात, पण ज्यांचे हृदय शुद्ध आहे व भगवान श्रीकृष्णांवर ज्यांचे निस्सीम प्रेम आहे, अशा प्रेमळ भक्तांचे वेडेवाकडे शब्द सुद्धा भगवंतांना संतुष्ट करतात. एकदा तुकारामांनी श्रीमद भागवतातील भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचे वर्णन केले. त्यात त्यांनी लिहिले, श्रीकृष्णांचे मुख मलिन कडिये घेतला यशोदेने. अर्थात मातीत खेळून मुख मलिन झालेल्या कृष्णाला यशोदा मातेने आपल्या कडेवर घेतले. जेव्हा रामेश्वर भट्टनी हे वर्णन वाचले तेव्हा त्याला मुखमलिन हा शब्द खटकला. त्याने विचार केला, श्रीकृष्ण इतके सुंदर आहेत की त्यांचा चेहरा मलिन कसा होईल? म्हणून त्यांचे परस्पर मुखमलिन शब्द खोडून त्याच्याऐवजी मुखम्लान हा शब्द लिहिला. मुखम्लानचा अर्थ होतो दुःखी चेहरा. त्या रात्री रामेश्वर भट्टच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने चांगलेच खडसावले. पांडुरंग म्हणाले, तुकारामांनी लिहिलेला मुखमलिन शब्द खोडून तू मुखम्लान असे का लिहिलेस? मला असा कुठला त्रास झाला होता? त्याचे दुःख मला होत होते. मी बालपणी यमुनेच्या किनारी मातीत खेळत होतो, तेव्हा मातीने माझे मुख मलिन होणे स्वाभाविक आहे. तुकाराम माझा शुद्ध भक्त आहे. त्याने मला भागवत पुराणात पाहिले तसे वर्णन केले आहे. त्यात त्याचे काय चुकले असे सांगून निघून गेले. रामेश्वर भट्टला आपली चूक लक्षात आली. ताबडतोब त्याने स्वप्नात ऐकल्याप्रमाणे चूक दुरुस्त केली व तुकारामांचे शब्द न खोडता जसे होते तसे पुन्हा लिहिले. आपल्या कृत्याचा रामेश्वर भट्टला पश्चाताप झाला. संध्याकाळी कीर्तनाला जमलेल्या भाविकांसमोर त्यांनी घडलेला वृत्तांत कथन केला व तुकारामांसहित सर्व भाविकांची त्यांनी जाहीर माफी मागितली व क्षमा याचना केली. चैत्र म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एकदा तुकाराम कोठाळेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी निघाले. सोबत गंगाजी मावळ व संताजी तेली हे 2 वैष्णव होते. तिघे मिळून रस्त्याने हरिनाम संकीर्तन करत मार्गक्रमण करत होते. संध्याकाळ झाली की जवळच्या गावात मुक्काम करून सर्व लोकांना एकत्रित बोलावून कीर्तन, हरिकथा, हरिनाम संकीर्तन करत असत. 7व्या दिवशी कोठाळेश्वर महादेवाच्या मंदिराच्या शिखराचे दर्शन झाले. तेव्हा दुरूनच महादेवांना दंडवत केला. कोठाळेश्वर महादेव मंदिर डोंगरावर होते आणि खाली पवित्र क्षेत्र शिंगणापूर गाव होते. डोंगरावर स्नान करण्यासाठी पाणी नव्हते, म्हणून तिघांनी खाली गावातील तलावातच स्नान केले. स्नानानंतर गंगाजी व संताजी तुकारामांना म्हणाले, चला आता आपण महादेव मंदिराला भेट देऊ. उत्तरादाखल तुकाराम म्हणाले, प्रथम येथेच आपण शिवजीसाठी प्रसाद बनवू आणि ते संतुष्ट झाल्यावर मग आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ. तुकारामांचे मनोगत जाणून त्यांनी 4 जणांसाठी प्रसाद बनविला. अकस्मात कैलासनाथ नग्न दिगंबर अवधूत रूपात तेथे प्रकट झाले. त्यांच्या मस्तकावर जटा मुकुट शोभत होता. सर्वांगाला त्याने विभूती लावली होती आणि हातात एक कमंडलू होता. कैलासनाथ तुकारामांना म्हणाले, मला माझे भोजन इकडेच दे. मी फार दिवसापासून भुकेला आहे आणि आपल्या दर्शनाची वाट पाहतो आहे. त्यांची इच्छा ऐकून तुकारामांनी त्यांना दंडवत घातला व भोजन देण्यासाठी पाटावर बसविले. गंगाजीने 4 ताटे बनविण्यास सुरुवात केली. हे पाहून तुकाराम म्हणाले, प्रथम आपल्या अतिथीला पोटभर जेवू दे, नंतर आपण प्रसाद घेऊ. तुकारामांच्या विनंतीप्रमाणे गंगाजीने महादेवासाठी एकच ताट बनविले. तुकारामांच्या प्रेमळ भक्तीचे आस्वादन करीत कैलासनाथांनी प्रसाद ग्रहण केला. 4 माणसांचे भोजन त्यांनी एकट्यानेच संपविले. संतुष्टीचा ढेकर देत सर्वांना शिवजींनी आशीर्वाद दिला. नंतर पाणी प्यायले, हात धुतले, मुखशुद्धीसाठी पान खाल्ले व तुकारामांना म्हणाले, तुझे सर्वस्वी कल्याण असो, असे म्हणून डोंगर चढून गेले. गंगाजी मावळला आश्चर्य वाटले, म्हणून ते तुकारामांना म्हणाले,
बरे झाले आपण प्रथम अतिथीला भोजन दिले, नाहीतर त्यांना उपाशी जावे लागले असते. प्रसाद संपला होता म्हणून संताजीला स्वयंपाकाचे सामान आणावयास गावामध्ये पाठविले आणि माशा बसतील म्हणून भांडी झाकणीने झाकून ठेवली. संताजी सामान घेऊन परत आला तेव्हा गंगाजीने स्वयंपाक करण्यासाठी भांड्यांवरील झाकण उघडले. तेव्हा त्यांनी पाहिले की भांडी पूर्णपणे प्रसादाने भरलेली आहेत. त्या दोघांनी ओळखले की दिगंबराच्या रूपात प्रत्यक्ष भगवान शिवजीच प्रसाद घेण्यासाठी आले होते आणि तुकारामांसारख्या शुद्ध वैष्णवाच्या संगतीमुळे त्यांना प्रत्यक्ष शिवजीचे दर्शन झाले होते. त्यानंतर तिघांनी प्रसाद ग्रहण केला व कोठाळेश्वराच्या डोंगरावर जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. 5 दिवस तिथे राहून त्यांनी हरिकथा कीर्तन केले आणि नंतर देहूला परत आले.